नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 16 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे पुढील लष्कर प्रमुख चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धीरज सेठ। 13 जून 2026 रोजी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। ते 30 जून 2026 रोजी हा पदभार स्वीकारणार आहेत। विद्यमान लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते हे पद सांभाळतील। त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत अपेक्षित आहे। 1 एप्रिल 2026 पासून ते उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत होते। डिसेंबर 1986 मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांची आर्म्ड कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली होती। प्रश्न दुसरा आहे, NDA मधील पहिली महिला तुकडी अलीकडे कोणत्या दलात अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय लष्कर। 13 जून 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देहरादून येथील भारतीय लष्करी अकादमीमधील पासिंग आउट परेडचे निरीक्षण केले। या परेडमध्ये 158वा नियमित अभ्यासक्रम आणि 141वा तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम सहभागी झाला होता। राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील 9 महिला कॅडेट्स भारतीय लष्करात यामध्ये अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत। NDA मधून प्रशिक्षण घेऊन भारतीय लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त होणारी ही पहिली महिला तुकडी ठरली आहे। ऑगस्ट 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महिलांना NDA प्रवेश परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली होती। या परेडमध्ये एकूण 515 अधिकारी कॅडेट्स उत्तीर्ण झाले। त्यामध्ये 481 भारतीय कॅडेट्स आणि 16 मैत्रीपूर्ण देशातील 34 विदेशी कॅडेट्स यांचा समावेश होता। प्रश्न तिसरा आहे, आर्मी युनिफॉर्म्स 2026 अंतर्गत अधिकाऱ्यांसाठी कोणता स्वदेशी औपचारिक पोशाख समाविष्ट करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बंदी जॅकेट। भारतीय लष्कराने जून 2026 मध्ये 174 पानांची आर्मी युनिफॉर्म्स 2026 नियमावली जारी केली। गेल्या 8 वर्षातील गणवेश नियमामधील हा पहिला सर्वसमावेशक बदल आहे। या नियमावलीत औपचारिक पोशाख, हिवाळी कार्यरत गणवेश, समारंभिक पोशाख, वैयक्तिक देखभाल मानके आणि महिला अधिकाऱ्यांच्या पोशाखाबाबतच्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे। लष्करी अधिकाऱ्यांसाठी बंदी जॅकेट हा स्वदेशी औपचारिक पोशाख म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे। सर्व पदांसाठी बॅटल जॅकेटसह नवीन हिवाळी कार्यरत गणवेश लागू करण्यात आला आहे। पुढला प्रश्न, अलीकडे ब्रेकफास्ट अँड मिल्क योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा। 15 जून 2026 रोजी तेलंगणा सरकारने ब्रेकफास्ट अँड मिल्क योजना सुरू केली। ही योजना पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सरकारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे। योजनेसाठी राज्य सरकारने ₹720 कोटींची आर्थिक तरतूद केली आहे। यामध्ये नाश्त्यासाठी ₹540 कोटी आणि दूध व नाचणी माल्टसाठी ₹180 कोटी राखीव आहेत। या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 29 लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात 1302 शैक्षणिक संस्थांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे। पुढला प्रश्न, शिक्षकांसाठी मुख्यमंत्री कॅशलेस वैद्यकीय योजना पोर्टल अलीकडे कोणत्या राज्याने सुरू केले आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश। 6 जून 2026 रोजी उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी मुख्यमंत्री कॅशलेस वैद्यकीय योजना नोंदणी पोर्टल सुरू केले। ही योजना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या आश्रित कुटुंबियांसाठी लागू आहे। लाभार्थ्यांना ₹5 लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचार यामध्ये मिळणार आहेत। ही सुविधा सरकारी तसेच मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल। ही योजना 5 सप्टेंबर 2025 म्हणजेच शिक्षक दिनाच्या रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली होती। प्रश्न 6वा आहे, भारताने इनोव्हेशन रोडमॅप 2030 स्वीकारण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स।
14 जून 2026 रोजी नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात फ्रान्समधील नीस इथे द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत भारत आणि फ्रान्सने इनोव्हेशन रोडमॅप 2030 स्वीकारला. तसेच डायलॉग ऑन इकॉनॉमिक सिक्युरिटी या नव्या संवाद यंत्रणेची सुरुवात करण्यात आली. AI क्षेत्रातील सहकार्यासाठी संयुक्त भारत फ्रान्स AI कार्यगट स्थापन करण्याचे ठरले आहे. पुढील 5 वर्षात भारत फ्रान्स द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आले आहे. फ्रान्सने 2030 पर्यंत 30,000 भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश देण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. प्रश्न 7वा आहे, अलीकडे कोणत्या राज्यातील 4 पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग प्राप्त झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, झारखंड. झारखंडमधील 4 पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक संकेतांक जिओग्राफिकल इंडिकेशन प्रदान करण्यात आला. या उत्पादनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: भगैया रेशीम, कुचाई रेशीम, मुंडा दागिने आणि झारखंड बांबू हस्तकला. प्रश्न 8वा आहे, 52वी G7 शिखर परिषद अलीकडे कुठे सुरू झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, एव्हियन, फ्रान्स. 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समधील एव्हियन येथे सुरू झाली आहे. या परिषदेला इमॅन्युअल मॅक्रॉन यजमान म्हणून उपस्थित आहेत. परिषदेत जागतिक सुरक्षा, व्यापार, महत्त्वपूर्ण खनिजे आणि भूराजकीय आव्हाने यावर चर्चा होणार आहे. G7 सदस्य देश बघा, यामध्ये समावेश आहे युनायटेड स्टेट्सचा, युनायटेड किंगडम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान या देशांचा. याशिवाय युरोपियन काउन्सिल आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्षही यामध्ये सहभागी झाले आहेत. प्रश्न 9वा आहे, अलीकडे सर्वात मोठ्या भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण सत्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या देशात प्रस्थापित करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, श्रीलंका. 14 जून 2026 रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भरतनाट्यम नृत्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला. 5,000हून अधिक भरतनाट्यम नर्तकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम गॉल फेस ग्रीन, कोलंबो येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संगमम ग्लोबल अकॅडमी आणि संगमीज लिया हॉलिडेज यांनी केले होते. आणि शेवटचा प्रश्न आहे, अलीकडे ड्रोन आधारित टपाल सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, हिमाचल प्रदेश. 12 जून 2026 रोजी इंडिया पोस्टने हिमाचल प्रदेशात ड्रोन आधारित टपाल वाहतूक सेवा सुरू केली. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवेची घोषणा केली. ही सेवा मंडी मुख्य टपाल कार्यालय आणि रेहरधार शाखा टपाल कार्यालय यांच्यामध्ये सुरू करण्यात आली. दोन्ही टपाल कार्यालयांमधील अंतर सुमारे 12 किलोमीटर आहे. पारंपरिक पद्धतीने टपाल पोहोचविण्यात 2 तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. ड्रोनच्या सहाय्याने हा प्रवास आता फक्त 7 मिनिटात पूर्ण होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.